तुमचा बँक बॅलन्स सुरक्षित आहे का? हा व्हिडिओ पाहण्याआधी उत्तर देऊ नका. पुढचा नंबर तुमचा तर नाही ना? आज सकाळी उठल्यावर कोल्हापूरच्या एका मित्राचा फोन आला. अरे सचिन, माझा 5 लाखांचा बँक बॅलन्स झिरो झाला. मित्र खूप घाबरलेला होता. त्याने कष्टाने खानावळ चालवून हे पैसे जमवलेले होते. त्याला सांगितलं सायबर क्राईम मध्ये रिपोर्ट कर. असं तुमच्या बाबतीत झालं तर तुम्ही काय कराल? दुसरा किस्सा, वांबोरीच्या एका मित्राचा फोन आला. अरे सचिन, मला ऑफिसवर यायचंय भेटायला. मी संध्याकाळी बोलवलं. मला एक ऍप्लिकेशनची लिंक आली आहे. माझ्या कारला फाईन झालाय. ते ऍप डाउनलोड करून फाईन भरायला सांगते. माझा कार नंबर ऍक्युरेट आहे आणि मोबाईलवर मेसेज आलाय आरटीओ ऑफिस कडून. मित्राच्या खात्यात जास्त पैसे असल्यामुळे प्रचंड टेन्शन मध्ये होता. ओटीपी कोणाला दिला नाही आणि तरी पैसा गेला तर? मित्रांनो, हजारो लोकांचे कष्टाने कमवलेले पैसे एका कॉलने, एका लिंकने, ओटीपीने गायब होत आहेत. आणि धक्कादायक गोष्ट काय माहितीये? हे सगळे लोक शिकलेले, हुशार आहेत. तुम्हाला एक कॉल येतो, मी बँकेतून बोलतोय, केवायसी अपडेट करा, किंवा व्हॉट्सअपवर एक लिंक येते, या लिंकवर क्लिक केलं आणि शेअर केलं तर 10,000चा कॅशबॅक मिळणार आहे. आणि तुम्ही क्लिक करता, बस गेम ओव्हर. लक्षात ठेवा, बँक कधीच ओटीपी मागत नाही. बँक कधीच लिंक पाठवत नाही. बँक फोनवरून कधीच केवायसी करत नाही. तुम्ही ओटीपी दिला म्हणजे तुमची परवानगी, लिंक क्लिक केली तुम्हालाच धोका. आजपासून हे 5 नियम पाळा. ओटीपी कोणालाही सांगू नका. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. बँक ऍप्लिकेशन मध्ये 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन ठेवा. फोन मध्ये स्क्रीन लॉक किंवा ऍप्लिकेशनचं लॉक वापरा. आणि तुम्हाला जर संशय आला, ताबडतोब बँकेला कॉल करा. मित्रांनो, पैसा कमवायला खूप वर्ष लागतात, पण गमवायला फक्त 10 सेकंद पुरेसे आहेत. हा व्हिडिओ तुमचा पैसा वाचवू शकतो. हा व्हिडिओ अशा मित्रांना शेअर करा की जे कायम ऑनलाईन ओटीपी शेअर करत असतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण कष्टाने कमवलेला पैसा आपण स्वतःने काळजीपूर्वक जपला पाहिजे. तर अशाच रिअल फायनान्शियल नॉलेजसाठी स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामला स्वरा इन्व्हेस्टमेंटला फॉलो करा. हॅव अ अबंडंट लाईफ. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.